हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण डायरी. कोकण डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एकदम सकाळ-सकाळ चालू केला आहे व्हिडिओ, कारण की उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण घरामध्ये सगळीकडे नवं बांधणार आहोत. नवं बांधण्याचे त्याला जे काही लागणारं जे काही साहित्य आहे, ते आता जमवाजमव चालू आहे. प्रत्येकजण कणसं म्हणा, लोंबी म्हणा, परत दुसरे गोंडे म्हणा, गोंडे म्हणजेच झेंडूची फुलं, परत दुसरं भाताच्या लोंबी वगैरे सगळे आता जमवाजमव चालू आहे. कुरडू पण आपण आणलेला आहे. तर आपण बांधणार आहोत दिवाळीमध्ये, पण दिवाळी आपला टाईम नाही आहे. भर दिवाळी आपली भातात जाणार आहे. सो उद्या चांगला दिवस आहे. आपली कोजागिरी पौर्णिमा आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण छानपैकी सगळीकडे जिथे-जिथे आपण ज्या आपल्या वस्तू आहेत तिथे आपण नवं बांधणार आहोत. कारण की नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे नवं बांधूनच. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. ही कोकणातली सगळ्यात चांगली अशी गोष्ट आहे, सगळ्यात चांगला असा सण आहे की नवं बांधणं. सो आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू असतील, आपल्या कपाटापासून आपला हंडा, कळशी जे काही आपल्याकडे तसं बघायला गेलं तर आमची दुकान आहे. दुकानामध्ये ज्या काही मशिनरीज आहेत त्यांना पण आपण बांधतो. तर या सगळ्या वस्तू ज्या काही आपल्या रोजच्या जीवनातल्या आहेत त्यांना आपण छानपैकी नवं बांधतो. आपला जे काही दरवाजा असतो उंबरठ्याच्या वरती, तर त्याला पण आपण एक बांधतो. 5 ह्याचं बांधावं लागतं आणि बाकी एकेकाचं तुम्ही त्यालाही बांधू शकता. तर ते तुम्हाला बघायला मिळेल. पण आता सगळी जमवाजमव चालू आहे. मेन म्हणजे जे दोरे असतात ज्यांना आपण नवं बांधतो, तर ते दोरे कसले असतात, तर ते असतात आपले रानभेंडीचे असतात. सो रानभेंडीची आपल्याला जे काड्या म्हणजे थोडक्यात काय ते जे फांद्या असतात त्या तोडून आणाव्या लागतील. त्या कोणत्या एकदम जाड असतात चांगल्या, त्या आणाव्या लागतील. तर चला तुम्हाला दाखवते. हळूहळू सगळे जमवाजमव चालू आहे. घरातले सगळं कुरडू आता कणसं आणायला गेलेत. सो बघूया, सगळं तुम्हाला दाखवते. तर चला थोड्या वेळाने भेटू. तर इथे बघू शकता तुम्ही फायनली ना, इथे बघा कुरडू आहे, इकडे लोंबी आहेत भाताच्या, इकडे गोंडे आहेत, याच्यामध्ये परत कणसं आहेत, कणसांनंतर ही वरी आहे आणि ह्याच्यामध्ये पण वरीच आहे आणि हे आहे ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ह्यांचंच काम असतं जास्ती. सो फायनली सगळी तयारी झालेली आहे बघा, सगळं जमवलेलं आहे. फक्त रानभेंडीच्या ज्या काही हे असतात दोरे काढायचे आहेत तेच फक्त बाकी आहेत. बाकी सगळं आणलेलं आहे बघा. गोंडे दिसत आहेत तुम्हाला, लोंबी इकडे दिसत आहेत, वरीच्या लोंबी आहेत, परत कणसं आहेत. त्याच्यानंतर इकडे आपण काढले आपल्याच आंब्याची पानं आहेत इकडे, परत इकडे आहेत लोंबी, भाताचे लोंबी आहेत, कुरडू आहे. तर ओव्हरऑल सगळी झालेली आहे तयारी. आणि तुम्हाला असा आवाज येईल तर पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो आहे, लोबर्ड्स आहेत त्यांचा सगळा आवाज आहे. तर इथे सगळं आम्ही इथं दरवर्षी बसतो सगळे आणि संध्याकाळचे सगळे जण मिळून हे जी काही नवी आहेत ती नवी सगळी बांधतो. तर सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मेन म्हणजे हे करण्यामागे फक्त एवढाच एक हे आहे की नवं बांधणं म्हणजे काय, की आपल्या शेतामध्ये जे काही धान्य आहे ते असंच वर्षानुवर्ष छान भरभराटीस यावं, घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी, यासाठी आपण हे सगळं करतो. घराच्या बाहेरसुद्धा आपण जे ह्याचं तोरण बांधतो म्हणजेच नवं बांधतो ते त्याच कारणासाठी की घरामध्ये सगळी सुख शांती यावी, धनधान्य यावं, शेतामध्ये जे काही आपलं पिकतं ते चांगलं पिकावं यासाठी. तर आपण संध्याकाळपर्यंत छानपैकी नवी बांधणार आहोत. पण त्याच्या आधी ही थोडक्यात तयारी केलेली आहे आपण. हे बघा लोंबी वगैरे आपल्या शेतातल्या लोंबी आहेत. सो आपलं भात पण आता तयार होत आले बघा. आणि इकडे मस्तपैकी झेंडूची फुलं आहेत. आणि आता ना कोकणामध्ये ना अशी विकायला पण बसलेले आता असतात सगळेजण घेऊन, म्हणजे कणसं असतील, गोंडे असतील, परत पानं असतील आंब्याची, परत भाताच्या लोंबी असतील, असे सगळं घेऊन ना बायका बसलेल्या असतात. तर ह्याचा पण व्यवसाय केला जातो थोडक्यात, किंवा नवी बांधलेली सुद्धा विकायला असतात. तर आपण आज बांधणार आहोत, उद्या पूजा करणार आहोत आणि उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. आणि मग सगळं करून त्याच्यानंतर आपण इकडे बांधणार आहोत. सो कशी बांधणार, काय बांधणार त्याचा व्हिडिओ नक्कीच येईल बघा तुम्ही. हा व्हिडिओ येणार आहे. सो आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि ही नंतर मग संध्याकाळी आम्ही सगळे बसून बांधणार आहोत. हे बघा, पानं अजून आपल्याला लागणार आहेत पण थोडी आणू, ही जेवढी पुरतील तेवढी पुरतील. कारण की आपल्याला घरामध्ये प्लस आपल्या जी काही आपली चक्की वगैरे आहे तिथे आपल्याला बांधायचे, त्याच्यामुळे जास्त करावे लागणार आहेत. तर चला डायरेक्ट आता थोड्या वेळानंतर भेटू, म्हणजे संध्याकाळी भेटू. हे बघा अशा प्रकारची ना, हे बघा वरी असते, हे बघा, आणि ही कणसं आहेत. सो चला डायरेक्ट संध्याकाळी भेटूया.
तर फायनली म्हणजे आपले जे काही नवी बांधायची होती ती बांधून झालेली आहेत आणि ते बघू शकता तुम्ही सुपामध्ये ठेवलेले आहेत. तर हे सुपामध्ये ठेवलेले आहेत आणि उद्या मस्तपैकी त्यांची पूजा वगैरे केली जाईल आणि त्याच्यानंतर मग आपल्या दरवाजाला किंवा किंवा घरातील जिथल्या कुठल्याही काही वस्तू असतील तिथे आपण हे बांधणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी हे आहे 5 तोरणाचं आहे. तर हे आपल्या घराला लावणार म्हणजे आतल्या साईडला किंवा बाहेर आपण लावतो, पण जास्तीत जास्त बाहेर लावतो, जो अंगणामध्ये वगैरे आपल्या समोरचा दरवाजा असतो तिथला. तर हे 5 तोरण आहेत बघा, 5 याचं हे बघा. सो मस्तपैकी सगळं याच्यामध्ये आहे. बघू शकता तुम्ही, किती दिसायलाच बघा किती छान दिसते. कुरडू आहे, परत झेंडूचं फूल आहे, नाचणीचं कणसं आहे, वरीचं हे आहे, त्याच्यानंतर इकडे लोंबी आहे, भाताची लोंब आहे. तर अशा पद्धतीने छानपैकी आपलं नवं बांधलेलं आहे आणि उद्या बरोबर आपल्या कोजागिरीच्या पौर्णिमेच्या मुहूर्तावरती आपण छानपैकी सगळीकडे घरामध्ये हे बांधणार आहोत. तर हे जे तुम्हाला दोरे दिसत आहेत ना, हे बघा, हे दोर काढलेले आहेत ना, तर ते रानभेंडीचे काढलेले आहेत. कसे काढलेले आहेत, काय काढलेले तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, त्याच्यामध्ये आहे. सो मी तरी पण सांगते की हे जे रानभेंडीचे दोरे काढलेले आहेत ते आपल्या तर रानामध्ये रानभेंडी जी असते त्याची दोरे म्हणजे फांद्या तोडाव्या लागतात. थोड्या जाडसर असेल तरी चालतात. त्याच्यानंतर त्यांना चेचायचं वरून आणि नंतर मग हे आपोआप वरच्या ती जी साल आहे ती निघते आणि हे दोरे असे काढले जातात. सो मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओमध्ये आहे. तर हे दोरे काढलेले आहे. त्याच्यामध्ये कोणताही सुंभ किंवा सुतळ वगैरे वापरली जात नाही. हे फक्त हे दोरे आहेत ना, ह्याचे काढले जातात रानभेंडीच्या फांद्यांपासून. तर हे मस्तपैकी 5 ह्याचं तोरण बांधलेलं आहे, घराला आपल्या बांधणार आहे. त्याच्यानंतर जे सिंगल बनवलेले आहेत हे बघा, हे जे सिंगल आहेत ना, हे सगळे आपण हंडा, कळशी असेल तुमचं, देवाचं वगैरे, देवाची इथे खुंटी वगैरे असेल, खुंटीला किंवा आता दुसरं सांगायचं झालं
तर आपण जे काही आपल्याकडे मशिनीज वगैरे आहेत त्याला पण आपण बांधू शकतो. सो हे 1चं आहे आणि 5चं आहे. काही लोकं 3चं किंवा 4चं पण बांधतात, पण मोस्टली 5चं आपल्या आपला घराचा जो काही वरचा भाग असतो म्हणजे जिथे आपण तोरण लावतो तिथे हे तोरण लावतो ह्याचं नव्याचं. आणि हे सिंगल असतं, ते हंडा कळशी जे काही आपल्या घरामध्ये जे काही सामान वगैरे असेल, ज्या काही वस्तू असतील त्यांना बांधल्या जातात. तर उद्या बांधणार मस्तपैकी पूजा वगैरे करून. सो ओव्हरऑल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, सो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि हे सगळं म्हणजे ह्याचं उद्देश फक्त एवढंच आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती जे काही आपण कष्ट करतोय, शेती असेल म्हणजे शेतीमध्ये आपण जे काही धान्य पिकवतो ते पीक अधिकाधिक म्हणजे जसं होत जाईल तसं हे केलं जातं. तर त्याच्या निमित्ताने हे सगळं बांधलं जातं, म्हणजे घरामध्ये आपल्या धन दौलत यावी यासाठी. तर हे आहे सगळ्या ह्याच्यापासून, म्हणजे जे जे आपल्या शेतामध्ये पिकतं किंवा जे जे आपल्याकडे उगवतं त्याचं हे सगळं हे करून नवं बांधलं जातं आपल्या घरामध्ये. सो अशा पद्धतीने ह्या वर्षीचं छानपैकी नवं बांधलेलं आहे. दिवाळीत आपण बांधणार होतो पण दिवाळी शक्य नाही आहे, कारण की भर दिवाळी आपल्या शेतीमध्ये जाणं तेवढा टाईम नसतो. त्याच्यामुळे आता हा छान मुहूर्त आहे उद्याचा सोमवारचा कोजागिरी पौर्णिमेचा. तर उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण हे सगळीकडे बांधणार आहोत. त्याचा पण व्हिडिओ नक्कीच येईल, मी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने बांधले जातं किंवा काय असतं ते. सो अशाच पद्धतीने मस्तपैकी बांधलेलं आहे बघा, सुपामध्ये ठेवलेलं आहे. आणि आता सगळीकडे म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये बांधायची सुरुवात करतात, कारण की दिवस चांगला आहे उद्याचा पौर्णिमेचा. त्याच्यामुळे पौर्णिमेच्या ह्याच्यावरून हे आदल्या दिवशी सगळे बनवले जातात आणि मग दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे करून मग देवाला किंवा आपल्याकडे जे काही असेल सामान त्याला बांधलं जातं. तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी पान वगैरे आहे, आंब्याची पानं आहेत. हे आहे 5 याचं, हे बघा. सो चला आपण आता थांबणार असो, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.